मुरगावमध्ये असणारं बंदर हे गोव्यामधलं सगळ्यात मोठं बंदर म्हणून ओळखलं जातं। या मुरगाव बंदरापासून आत खोल समुद्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते। काल नेहमीप्रमाणे मासेमारी करत असताना झालेल्या वादातून एकानं खलाशाच्या डोक्यात हातोडा घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। मुरगावपासून सुमारे 22 नॉटिकल माईल समुद्रात मच्छीमारीसाठी धनलक्ष्मी 24 हा ट्रॉलर गेला होता। मासेमारी करत असताना या ट्रॉलर्सवरच्या खलाशांमध्ये वाद आणि हाणामारी झाली। या हाणामारीत ट्रॉलरचा 33 वर्षीय तांडेल महेंद्र सोमा सोळंकी या खलाशाच्या डोक्यात हातोड्याचा जोरदार प्रहार झाल्यामुळे तो जागीच मरण पावला। गुरुवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती। दरम्यान आसाममधला संशयित 33 वर्षीय उमेश बासू मैत्रेय स्वमल याच्यासोबत गुजरातमधला 25 वर्षीय अजय पंजोरी हा खलाशी देखील घटनेनंतर समुद्रात बेपत्ता झाला असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे। हे प्रकरण लक्षात येताच महेंद्र सोळंकी याचा भाऊ प्रताप सोळंकी यानं हार्बर कोस्टल सिक्युरिटी पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। दुपारच्या सुमारास ट्रॉलरवरच्या खलाशांमध्ये वाद आणि हाणामारी झाली आणि यामध्ये संशयित उमेशनं तांडेल याच्या डोक्यात मच्छीमारीसाठी वापरला जाणारा हातोडा घातला। यामुळे महेंद्र सोळंकी याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर उमेश यानं किशोर नेगाल, योगेश सिकोत्री आणि अजय पंजोली या 3 खलाशांवरही हल्ला चढवला। या हल्ल्यात तिन्ही खलाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली। एकंदरीत या ट्रॉलरवरच्या हालचाली इतर मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही तिकडे धाव घेतली आणि समुद्रात पडलेल्या किशोर आणि योगेश यांना त्यांनी वाचवलं। मात्र अजय पंजोरी हा पाण्यात बेपत्ता झालाय। हे ट्रॉलर्स जवळ येत असल्याचं लक्षात येताच संशयित उमेशनंही पाण्यात उडी घेतली। सध्या तोही बेपत्ता आहे। या प्रकरणी हार्बर कोस्टल सिक्युरिटी पोलिसांनी उमेशच्या विरोधात 302 आणि 324 कलमांखाली खून आणि हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केलाय। तसंच बेपत्ता अजय आणि उमेशचा शोध घेण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाकडे मदत मागितली आहे।